महिलांच्या सहकार्याने हा उत्सव अबाधितपणे चालू आहे। आबाल वृद्ध सर्वजण या ठिकाणी सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। ओके, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे नमस्कार, मी संदेश साळुंखे, लाईव्ह पडवळकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जाणार आहोत नादवडे येथील हरिनाम सप्ताहाला। नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील ब्राह्मणदेव मंदिरामध्ये आता हरिनाम सप्ताह चालू आहे। 2 दिवस असतो यांचा हरिनाम सप्ताह, म्हणजे 2 रात्र आणि 3रा दिवस असं पूर्ण भरगतचा कार्यक्रम असतो। तर आज पहिला दिवस आहे, तर आता आपण जाऊया। आणि आता आपण आहोत कासाळ्या तिट्यावरती आणि इथे आपल्याला नेहमीप्रमाणे गुरु पातळे भेटलेले आहेत आणि मागे आमचो गाव कासाळटे मस्त सेल्फी पॉईंट। तर आता आम्ही चाललोय नादवड्याला, जाऊया ना रे? चला नादवडे सप्तक, चला नादवड्या येथील ब्राह्मणदेव मंदिरामध्ये चाललोय आपण तिट्यावरून। आता आपण आलोय मंदिराकडे।
बाबा कोकाटे आहेत आणि त्यांच्यावर आहेत संजय नकाशे, म्हणजे दोघे जण आहेत. आता आपण माहिती घेऊया. हा तुमचा हरिनाम सप्ताह साधारण कितीशे वर्षापासून चालू आहे? हरिनाम सप्ताह म्हणण्यापेक्षा आमच्याकडे या मंदिराची जी स्थापना झाली ते आमच्या वडिलांचे आजोबा ओके यांनी ती तिथे मंदिराचे हे एका गायीच्या मार्फत तो शोध लागला. गायी एक यायची शेतकऱ्याची पाहणार यायची. ओके. खूप घनदाट जंगल होतं. त्या जंगलात ती का कुठे येते म्हणून शोध घेतला. त्यावेळी समजलं की इथे काहीतरी पाषाण आहे. ओके. सगळ्या ग्रामस्थांना एकत्र करून साफसफाई केली. सगळं डोंगरात गर्द वनराईत सगळं असलेल्या ह्याच्यात आमच्या वडिलांनी अण्णा कोकाटे यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून श्रमदान करून या ह्याच्यात परिसर विस्तारीकरण केलं. ओके. सर्व ग्रामस्थांचं श्रमदान लागून त्याच्यात बऱ्याचशा सुधारणा केल्या. आणि हळूहळू कालांतराने आम्ही राजकारणात आल्यानंतर त्याच्यातून आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून एक मोठा रस्ता झाला. त्यानंतर मला 2018 साली आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला. ओके. जवळजवळ 5 पिढ्या आमच्या ह्याच्यात गेल्या. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर एक सर्व ग्रामस्थांनी मिळून गाववासियांनी मिळून 40-50 लाख रुपये खर्च करून मंदिर बांधलं. त्यानंतर आमच्या स्थानिक तत्कालीन आमदार प्रमोदजी जठार यांच्या माध्यमातून पर्यटन क वर्गमध्ये तीर्थक्षेत्र क मध्ये या मंदिराचा समावेश झाला. त्याच्या माध्यमातून जो निधी मिळाला त्याच्यावरून फेरोलॉग वगैरे मिळाले. ओके. असा भरघोस निधी मिळत गेला. आता सध्या आमच्याकडे नादवडे गावासह पंचक्रोशीतील जे भक्तगण आहेत त्या या ठिकाणी येतात, दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना महाप्रसादाचं वाटप मोफत केलं जातं. बरोबर. लोक सुद्धा भरभरून त्या कार्यक्रमाला प्रोत्साहित करतात, देणगी देतात. सर्व ग्रामस्थांच्या आणि भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव अबाधितपणे चालू आहे. आबालवृद्ध सर्वजण या ठिकाणी सहभागी होतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. ओके. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तिसऱ्या दिवशी दहीहंडीचा जो उत्सव असतो तो उत्सव असा वेगळा आणि आगळा वेगळा अशासाठी आहे की इतर ठिकाणी दहीहंडी म्हटली की थर लावून आपण त्या ठिकाणी त्याचं हंडी फोडली जाते. पण इथे असं असतं की दिंडी निघते, मंदिराच्या सभोवती दिंडी ज्यावेळी येते 5 प्रदक्षिणा घालतात. 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या ठिकाणी दहीहंडी बांधलेली असते. हरिनाम चालू असताना उडी मारून त्या ठिकाणी हंडी फोडली जाते. डोक्याने फोडली जाते. डोक्याने फोडली जाते. हा त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्या कार्यक्रमाची एक पर्वणी म्हणून एवढी तुफान गर्दी असते. खरं म्हणजे पंढरपूरचं जसं तीर्थक्षेत्र आहे, भाविकांचा जसा जनसागर लोटतो तशा प्रकारे या ठिकाणी जनसागर लोटतो. ओके. आणि तुमच्या माहितीप्रमाणे आहे म्हणजे कितीशे वर्षापासून चालू आहे हरिनाम तुमचा म्हणजे ही जत्रा? मला सांगायचं जवळ
500च्या आसपास वर्ष नक्कीच झालेले आहेत. म्हणजे तेव्हापासून हे मंदिर आहे. हां, आणि जीर्णोद्धार तुम्ही हल्ली केला. मंदिराचा हा दुसरा जीर्णोद्धार. 1972 साली याच्यावर जीर्णोद्धार झाला होता. हां हां. आता यावर्षी 2018 साली जीर्णोद्धार. तुम्ही आता हे जे मंदिर दिसते 2018 साली बांधले नवीन मंदिर आहे. ओके, तर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सुंदर. या ठिकाणी जवळपास 1000पेक्षा जास्त लोक जेवतात, म्हणजे महाप्रसाद घेतात. आणि बघा चालू झालाय महाप्रसाद या ठिकाणी. म्हणजे आज सुद्धा असणार आणि उद्या सुद्धा असणार. तर हा आहे आजचा महाप्रसाद. डाळ भात, गोड शिरा आणि भाजी. आणि सर्वजण आनंद घेत आहेत. इकडे महाप्रसाद चालू आहे आणि आपण जातोय ज्या ठिकाणी महाप्रसाद बनतोय ती जागा. इकडे बघा. आणि इकडे लोक वाढतात तसं महाप्रसाद भात बनता. भात किती लोकांचा जेवण आहे? लोक किती आले एवढा? आम्ही साधारण 70 किलो. म्हणजे किती लोक जेवतात साधारण? किती लोक जेवतात? म्हणजे 1000भरच्या आसपास. म्हणजे आज 1000, उद्या 1000, उद्या पण 1000भर. दुपारला सकाळपासून झालो. हां, उद्या सकाळी परत संध्याकाळ, उद्या परवा आमच्या नैवेद्य. म्हणजे टोटल 3 दिवसात किती लोक? 3000, 4000? टोटल दिवसाचं सगळं म्हटलं ना तरी साधारण 4,000च्या आसपास झालं. 4000 लोक जेवतात. आता भात चालू आहे कारण लोक तिकडे ऑलरेडी जेवत आहेत आणि माणसं वाढतात तसं जेवण वाढवलं आता इकडे. इकडे चाय सुद्धा बनतोय, गरम गरम चहा. सर्व भक्तांना चहा, जेवण, सुंदर व्यवस्था आहे. इकडे बनतोय गरम गरम चहा. सर्व भक्तांना चहा, जेवण, सुंदर व्यवस्था आहे. तर आपण आता नादोडे जत्रे आहोत. आणि इकडे भात मस्तपैकी भात बीत बनते आणि तिकडे सर्व लोक म्हणजे जेवणाचा आनंद घेतात महाप्रसादाचा. आणि इकडे खाजा बिजा सर्व दुकान आहेत. आज पहिला दिवस आहे, उद्या दुसरा दिवस आणि परवा सांगता असं यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे.